नमस्कार शेतकरी बांधवांनो, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार का? या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणं बाकी आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते PM किसान योजनेचा केंद्राचा 22वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील तब्बल 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1837 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. तेवढेच शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र आहेत. तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हा हप्ता मिळणार असल्याची चर्चा आहे. पण नेमका हा हप्ता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मिळणार का? संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या वेळेस जो 7वा जो हप्ता आहे 91,65,156 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता आणि 1892 या ठिकाणी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले होते. आता जे शेतकरी PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती 2,000 रुपयाचा PM किसानचा 22वा हप्ता आलेला आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता जमा होणार आहे. 91 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ हा दिला जाणार आहे. आता नेमका हा हप्ता कधी येईल? बांधवांनो, प्रत्येक वेळेस आपण मागचं पाहिलं तर शासन निर्णय आल्यानंतर काही दिवसामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधीचा जे हप्ते आहेत ते हप्ते वर्ग करण्यात आलेले आहे. पण अद्याप कुठलाही शासन निर्णय आलेला नाही. शासन निर्णय आल्यास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येईल. तर अद्याप अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही. ज्यावेळेस घोषणा करण्यात येईल त्यावेळेस व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. धन्यवाद.